विषयीसर पडला विशेष अंगी ब्रह्मरस ठसावला माझे मज झाले अनादर वाचन चंदया नामाचा घेतलासे लाभाची सोचे पुढे चाली मला धनाचा कृपणा लोभ जैसा माझे मज झाले अनादर वाचा चंदया नामाचा घेतलासे तुका म्हणे गंगा सागर संगमी तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर कवय माझी मज झाली अनावर वाचा चंदया नामाचा घेतलासे चरण श्रवणत्व गादेतो नामानो भगवते पुरुषाय तुभ्यं अजं रूपणी प्राण संजीवनंदो परंधाम कैवल्यमे कौतुर्यं प्रसन्नं प्रसन्नार्तिहं देवदेवा सर्वं मलिनं वदे पांडुरंगं पांडुरंगा प्रभु प्रभावानं मंदिराच्या कडस्थानी आरोग्य झालेल्या जगाच्या पाठीवरचं एक व्यक्तिमत्व संत उदय सम्राट जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि महाराजांनी आपल्या परमार्थ दशेतील सर्वोच्च अवस्थेचं म्हणजे सर्वोच्च अनुभवाचं प्रतिपादन या अभंगातून करतात. आदिनाथ विश्वेश्वर मंदिर आणि ओम आदिनाथ क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त उपक्रमाने पवित्र अशा या श्रावण मासामध्ये आदरणीय आपल्या सर्वांचे या विभागातील परमार्थिक मार्गदर्शक आणि या उत्सवाचे मार्गदर्शक आदरणीय गुरुवर्य महादेव बाबा मोरे सर्व आभार आणि त्यांच्या मागे ज्यांनी सुंदर असं या ठिकाणी नियोजन केलं त्यासाठी आमचे समित्र संजय शक्ती सर्वांच्या विभागीय रहिवाशांच्या या सर्वांच्या सहकार्याने चालू असलेला हा 1 महिन्याचा उत्सव आणि या उत्सवातील
आजची मला वाटतं 28व्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली. गेले 28 दिवस आपण या ठिकाणी अनेक प्रवचनकार कीर्तनकार यांच्या मुखातून भगवंताचं नामस्मरण या ठिकाणी श्रवण करत आहात. जवळजवळ कळसाच्या दिशेला आपण आहोत आणि म्हणून विचार केला की तुकोबारायांच्या जीवनातलं सर्वोच्च अवस्थेतलं तुकोबारायांनी सांगितलेला हा एक अनुभव या अभंगात तुकोबारायांनी सांगितला तो तुमच्या समोर थोडासा आपल्या भगवंत जशी बुद्धी देईल त्या बुद्धीनं तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करा. याकरता आजच्या अभंगाची परमार्थाची सर्वोच्च अवस्था तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून सांगतात. तुम्ही आम्ही सर्वच परमार्थ करणारी मंडळी आहोत नाही का. या ठिकाणी फार जुनी परंपरा आहे. आबा म्हणजे जयराम बाबांबरोबर यायचो या ठिकाणी. अगदी कल्याणच्या बाबांपासूनची परंपरा आहे. बाबांच्या सोबत लहान असताना या ठिकाणी येणं व्हायचं. एक जोडी असायची. भजन करी महादेव आणि राम महादेव आणि राम म्हणजे जयराम अशी एक जोडी होती. द्वंद्व आहे. त्या श्रावण मासात सुद्धा द्वंद्व चालतं महाराज. आपल्या जीवनात अशी द्वंद्व बऱ्याच ठिकाणी आढळली. सुख दुःखाचं द्वंद्व आहे, जन्म मरणाचं द्वंद्व आहे. त्या श्रावणामध्ये ऊन पावसाचं द्वंद्व आहे असं म्हटलं जातं. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोपडे क्षणात येते सरसर क्षणात ऊन पावसाचा द्वंद्व चालू आहे तुमच्या आमच्या या जीवनामध्ये. तशी द्वंद्व बाबांचं आणि दादांचं आम्ही बाई अजिंक्य आम्ही त्यावेळेस बाबांसोबत यायचो. आम्हाला पाहायचो आपण या मंडळींना. इथं उभं राहण्याचा हाच एक फायदा असतो की तुमच्या सर्वांना दर्शन घेण्याचा योग येतो. आपण सर्व गेली 28 दिवस या ठिकाणी हे सर्व श्रवण करणार. तुकोबारायांचा परमार्थ सांगताय. परमार्थ म्हणजे काय? तुम्ही आम्ही परमार्थ करतो की नाही? परमार्थ म्हणजे काय? परमार्थ कळावा. परमार्थ ही व्याख्या नेमकी काय आहे ती जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यात आपण परमार्थ करतोय की नाही प्रश्नचिन्ह असेल. परमार्थ म्हणजे काय? एका वाक्यात उत्तरे द्या म्हणून आम्हाला प्रश्न असायचा. परमार्थाची व्याख्या एका वाक्यात अशी आहे. परमार्थ म्हणजे अवस्थांतर. परमार्थ म्हणजे काय? अवस्थांतर होणं. माळ घातली, गंध लावला, इथे येऊन बसलो, टाळ्या वाजवल्या, थोडस काय येईल ते ऐकलं आणि घरी गेलो. आम्ही परमार्थ. परमार्थाची व्याख्या आहे अवस्थांतर झालं पाहिजे. आपल्या अवस्थांतर म्हणजे परिवर्तन झालं पाहिजे. आपल्या आचारात परिवर्तन झालं पाहिजे. आपल्या विचारात परिवर्तन झाले पाहिजे. आपल्या अंतःकरणात परिवर्तन झालं पाहिजे. आपल्या वागण्यात परिवर्तन झालं पाहिजे. आपल्या बोलण्यात परिवर्तन झालं पाहिजे. आपल्या बसण्यात आपल्या उठण्यात परिवर्तन झालं पाहिजे. परिवर्तन म्हणजे परमार्थ. आणि तुकोबारायांनी त्यांच्या परमार्थ दशेतील हा अनुभव आपल्याला सांगितला. परमार्थाची सर्वोच्च अवस्था ज्यावेळी तुकोबारायांनी गाठली तर काय नुसतं आपलं टाळ्या वाजवत बसले आणि परमार्थ झाला का? एवढ्यावर नसतो महाराज. तुम्ही आम्ही हा करतोय हा लौकिकाचा परमार्थ आहे. तुम्ही आम्ही जो करतोय हा लौकिकाचा परमार्थ आहे. पण हाच परमार्थ अशा पद्धतीने करत असताना तुकोबारायांना एक तुकोबारायांची अवस्था अशी झाली की तुकोबारायांना म्हणावं लागलं. तुका म्हणे मेलो सांगता सांगता. तुकोबारायांना म्हणावं लागलं का? हा लोकांचा जो परमार्थ आहे हा धड परमार्थ करूही देत नाही. तुकोबारायन म्हटले होते नाही. पोपला पाटील दिला का? गावकऱ्यांनी परमार्थ करून दिला का? नाही हो.
तुम्ही आम्ही ही कमरे बांधायची, इथं पेढे बांधायचं आणि कीर्तन करायची, म्हणजे एवढं सोपं नाही. तुम्ही आम्ही कीर्तन करून गेल्यानंतर आपल्या ज्या चर्चा होतात ती चर्चा कधीतरी आपण ऐकल्यानंतर आपल्याला समजेल आपण परत इथं उभं राहावं की नाही. ही सोपी गोष्ट नाही. तुकोबारायांना ज्यावेळेस कळालं की मी हे जे करतोय एवढ्याच परमात्म होणार नाही, मग त्यांनी हा लोकांत सोडला आणि एकांतात तुकोबाराय झाला. येणे सुखे रुचे एकांताचा. इथे या माणसात बोलून 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 माणसावर तर परिणाम झाला नाही. झाला का परिणाम? आजपर्यंत एवढे इथं किती वर्षाची परंपरा आहे, किती लोकांवर परिणाम झाला. हेच तुकोबाराय त्यावेळेस करत होते. तुकोबारायांच्यानं झाला नाही, त्यामुळे इतर बाकीचा तो विषय सोडून द्या. पण माणसांशी बोलण्यापेक्षा झाडा झुडपाशी बोलू, नाहीच कुणी ऐकलं यांच्याकडे काय वाद करत बसायचा, माणसांशी वाद काय करत बसायचा. तुकोबारायांनी विचार केला या परमार्थात जर मला परिवर्तन घडून आणायचं असेल, खऱ्या अर्थानं परमार्थ जर मला करायचा असेल, तर मला यांच्याशी वाद करून चालणार नाही. मला माझा स्वतःशी वाद करावा लागेल. या परमार्थाला आवश्यक असलेलं माझ्या या देहातलं असं इंद्रिय शोधावं लागेल आणि त्याच्याशी वाद करावा लागेल, त्याच्याशी संवाद करावा लागेल. आणि मग तुकोबारायांचा संवाद चालू झाला. कुणाशी? आपल्या मनाशी संवाद करायला सुरुवात तुकोबारायांनी केली. आणि मग मनाशी बोलता बोलता, कारण तुकोबारायांना माहिती होतं मी किती प्रवचन केली, मी किती कीर्तन केली आणि किती मी वाऱ्या केल्या, पण जोपर्यंत या रथातलं महत्वाचं इंद्रिय जे ते जोपर्यंत माझ्या सोबत नाही तोपर्यंत माझा परमार्थ होणार नाही. म्हणून विनंत्या आहेत, त्या मनाला विनंत्या तुकोबारायांनी विनवण्या केल्या आणि ते ऐकल्यानंतर तुकोबारायांच्या परमार्थाला खऱ्या अर्थानं सुरुवात आहे. तुकोबारायांना पण वाऱ्या करत होते ना, पण तरी सुद्धा वाऱ्या करून जर फलरूप होत नसतील वाऱ्या, तर याचं कारण काय? तुकोबाराय म्हणायचे मना एक करी म्हणे मी जाईल उभा विटेवरी तो देखेल सावळा. मनाला विनवण्या करत होते तुकोबाराय. त्यांना माहिती होतं हे एकमेव इंद्रिय असं आहे ज्याला आपण सोबत घेऊन जाणं फार अवघड गोष्ट आहे. महाराज कुणी पायी वारी करतं, कुणी आता कार्तिकीवाले बरीचशी मंडळी गाड्या करून जाणारी मंडळी. भजन करता करता जर फोन आला तर माणसं तिथून ताट ठेवून उठतात आबा आणि शोधतात खिडकीवर जाऊन. असा परमार्थ आहे आमचा, हे भजन आहे आमचं. हे तुकोबारायांना माहिती होतं, जाणलं होतं तुकोबाराय. आणि म्हणून मनाला विनंती होती, विनवणी होती तुकोबारायांना. आणि मग ज्या वेळेस हे मन तुकोबारायांसोबत गेलं आणि त्याने ज्यावेळेस दर्शन घेतलं त्यावेळेस तुकोबारायांची अवस्था वेगळी झाली. आता कुठे धावे तुमच्या चरणी हे आपल्या सोबतीत असेल तर आपला परमार्थ आहे. आणि आपल्यात जर अवस्थांतर आपल्यात परिवर्तन होत नसेल तर त्या परमार्थाला काहीच किंमत नाही. तुकोबाराय त्या संत पंचकामध्ये कळस्थानी तुकोबाराय, कळस्थान आहे तुकोबारायांचं. संत साधू दशेमध्ये तुकोबाराय कळसावर आहे. सर्वांग तुकोबारायांमध्ये होते. तुकोबारायांचा परमार्थ सर्वांगीण होता महाराज, सर्वस्पर्शी होता. सर्वस्पर्शी
भक्तीच्या क्षेत्रामध्ये अग्रगण्य असेल, पण नुसताच भक्तीच्या दशेमध्ये तो एक देशी आहे, एक स्पर्शी. कुणी ज्ञानामध्ये अग्रगण्य आहे, कुणी वैराग्याच्या दशेमध्ये. पण जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय वैराग्यात सुद्धा, वैराग्याची तुकोबारायांची पराकोटी आहे, ज्ञानाची पराकोटी आहे आणि भक्तीची सुद्धा पराकोटी आहे. तिन्ही अवस्थात तुकोबाराय आवडतो. नुसती भक्ती आहे तर तो भक्त आहे, नुसतं ज्ञान आहे त्याला ज्ञानी म्हणतात आपल्याकडे. नुसतंच वैराग्य आहे त्याला विरक्त म्हणतात आपल्याकडे. पण हे तिन्ही गुण तुकोबारायांकडे होते, म्हणून तुकोबारायांना संत असं म्हणत होते. या तिन्ही अवस्था तुकोबाराय सर्वोच्च स्थानावर होते. तिन्ही अवस्था भक्ती होती, ज्ञान होतं आणि वैराग्यही होतं तुकोबाराय. आणि या तिन्ही अवस्थांमध्ये, तिन्ही अवस्था तुकोबारायांनी या अभंगामध्ये सांगितल्या. या अभंगात तुकोबारायांनी या तिन्ही अवस्था सांगितल्या. त्यातली एक अवस्था म्हणजे वैराग्याची अवस्था तुकोबारायांनी सांगितली अभंगाच्या पहिल्या चरणात. विषयाचा विसर पडणं आणि तो निशेष पडणं. विषयाची आठवण काढणं म्हणजे देवाचा विसर पडणं आणि देवाची आठवण काढणं म्हणजे विषयाचा विसर पडणं. या देहाची आठवण झाली म्हणजे विषयाची आठवण झाली. पण ज्या वेळेस देहाचा विसर पडतो तेव्हा देवाची आठवण होत असते. विषयाचा विसर पडणं सोपं नाही महाराज. तुम्ही आम्ही आपल्या जीवनामध्ये एखादा विषय आपल्याला प्राप्त झाला नाही, त्यावर काही आपली जी नाराजी असेल तर त्या विषयाचा आपल्याकडून त्याग होईल, पण त्या विषयाचा आपल्याकडून विसर होणार नाही. विषयाचा त्याग करणं वेगळं आणि विषयाचा विसर होणं वेगळं. आपलं भांडण झालं तर आपण सहज घरातून निघून जातो. एखादी गोष्ट आपल्याला नाही पटली तर आपण घरातून सहज निघून जातो, त्याग करतो आपण. किती दिवस? जोपर्यंत खिशातलं संपत नाही तोपर्यंत पुन्हा घराकडे यावं लागतं. हा त्याग आहे. विसर पडणं म्हणजे काहीच शिल्लक न राहणं. विषयाचा विसर पडणं
काहीच शिल्लक न राहणं. किती पडलं तर निशेष, निशेष म्हणजे शेष म्हणजे बाकी, बाकी काहीच न राहणं. आम्हाला भागाकार असायचं, भागाकार. त्यात भाज्य असायचं, भाजक असायचं, भागाकार असायचं आणि बाकी असायचे. मग एखाद्याने प्रश्न टाकला 9/2, मग आम्ही भागाकार करायचो. 9/2, मग 9च्या पाड्यात 2च्या पाड्यात तर 9 येत नव्हते, मग अगोदरची संख्या शोधायचो आम्ही, अगोदरची. मग 2×8, पण बाकी उरायची किती? 1 उरायची बाकी. म्हणजे तो भागाकार झाला पण निशेष नाही झाला. का? शेष 1 उरला. तस मग दुसरी संख्या दिली 10/2. आता 2च्या पाड्यात 10 आले, 2×5 10, आणि बाकी किती उरली? 0 उरली. म्हणजे आता भागाकार सुटला, पण कसा सुटला? निशेष सुटला. त्याची आता काहीच बाकी उरली नाही. विषयाचा तसाच निशेष विसर पडणं म्हणजे नेमका आवश्यक असलेला विषय आपल्याला प्राप्त होणे. पण तुकोबरायांचे इतर विषय सुटले, संपले, आणि एकच विषय तुकोबरायांनी अंगीकारला. विषय तो त्यांचा झाला. भगवंत हाच आपला विषय व्हावा. आपला विषय कोणता असावा? भगवत प्राप्ती. भगवंत हाच आपला विषय असावा. आणि तो विषय ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये आपण अंगीकारतो त्यावेळेस इतर विषय आपल्यापासून काय होत असतात? दूर जात असतात. आणि इतर विषय ज्यावेळेस आपण अंगीकारतो त्यावेळेस भगवंत आपल्यापासून दूर होत असतो. पण तुकोबारांनी हे बाकीचे विषय सोडून दिले आणि भगवंत हाच विषय फक्त अंगीकारला. आणि मग तुकोबारांची अवस्था झाली, भगवंतच विषय झाला. आणि मग त्यामुळं भगवंत एकमेव विषय झाल्यामुळे इतर विषय काय झाले? शून्य झाले. इतर विषय शून्य झाले. विषयाचा विसर केला. तुकोबारांच्या चाचण्या झाल्या ना. आपली कोण घेतोय चाचणी? आता हे 3 दिवसाचं व्यासपीठ हीच आपली चाचणी. आम्हाला काय येतं हे आमचे परीक्षक बसते इथं बाजूला. ही मंडळी हे महाराज बाबांच्या पाठी गाणारी मंडळीत आमच्या. या मंडळीने आमच्या बाबांच्या पाठी गायले, ती आज माझ्या पाठी गायला होती नाही. माझ्या ही आमची परीक्षक मंडळी, ही आपली चाचणी आहे. त्यावेळेस तुकोबारायांची चाचणी झाली होती महाराज. तुकोबारायांचं परमार्थ, तुकोबारायांचं वैराग्य हे फक्त दाखवायचा वैराग्य आहे की खरोखरच तुकोबार आहे, वैराग्यशील आहे. तेव्हा चाचणी झाली. लल्ला पाठवली हो, लल्ला पाठवली. पण तुकोबारायांनी दिलेली उत्तर एवढी गोड आहेत. तुकोबारायांनी तिला म्हणावं, जाय हो तू माते, जाय हो तू माते,
अशा वैराग्याच्या सर्वोच्च अवस्थेला पोहोचलेले तुकोबाराय काय करायचं, काय करत होते हो? काय करत होते? फक्त भगवंताचं नामस्मरण करत होते. काय वेगळं करत होते तुकोबाराय? वेगळं काय होतं? दिन रजनी हाची धंदा गोविंद पांडुरंग 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 ध्यानी पांडुरंग जागृती बस भगवंताचं नामस्मरण करायचं. एवढं करायचं की त्याच्यातून तयार झालेला रस, नामरूपी रस म्हणजे तो ब्रह्मरस हा तुकोबारायच्या सर्वांगामध्ये पसरला होता. मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. एवढा परमार्थ आपल्याकडून व्हावा तुकोबारायांसारखा. म्हणजे परमार्थ मी का सर्वोच्च अवस्था म्हटलो? कारण परमार्थ आपण ज्यावेळेस आपल्यात अवस्थांतर होतं की नाही, आपल्यात परिवर्तन होतं की नाही, ते परिवर्तन होण्याकरता आता अवस्था शिल्लक राहू नये एवढं परिवर्तन आपल्याकडून आपल्या गरजेचं आहे परमार्थानुसार. तुकोबारायांच्या जीवनात हे परमार्थ घडलं होतं आणि हा यथेच्छ ब्रह्मरस तुकोबाराय सेवन करत होते. आणि या नामस्मरणाचा परिणाम असा झाला, त्याने त्या जिभेला लावलेल्या या नामस्मरणाच्या सातत्याचं नामस्मरण करण्यामुळं त्यांच्या जिभेला असं वळण लागलं होतं की तुकोबाराय आता काहीही जरी करत असले, काहीही म्हणजे काय, आपलं दिनचर्या आणि तुकोबारायांच्या दिनचर्येत जमीन आसमानाचा फरक होता. आपली दिनचर्या काय, सकाळी उठणं, आंघोळ करणं वगैरे वगैरे पासून कामावर जाणं, याला जेवण झोपणं, याच्यापेक्षा आपली वेगळी दिनचर्या काय होती. पण तुकोबाराय या सर्व अवस्था ज्यावेळी तुकोबाराय जे काय करत होते त्यात तुकोबारायांचं नामस्मरण चालू असायचं. अगदी नुसतं जागृतीत नाही, झोपलेला असल्यापासून सुद्धा या सर्व अवस्थेत तुकोबारायांचं नामस्मरण चालू असायचं. त्याचा परिणाम असा झाला तुकोबारायांच्या जीवनामध्ये की आता ही वाचा दुसरं काहीच इतर गोष्टी घेत नव्हती, फक्त भगवंताचं नामस्मरण करत होती. म्हणजे ती आता अनावर झाली होती. त्याचा परिणाम काय झाला होता? ती आता अनावर झाली होती. हे अनुभवाच्या दुसऱ्या चरणात कोणतंही नाव घ्या तुम्ही, तुमचं जे आराध्य असेल, तुम्ही ज्याला मानत असाल, कोणाचंही नाव घ्या, पण त्यात सातत्य असावं.
जे काही नाव आपण घेतो त्यामध्ये मात्र सातत्य ठेवा, नाही का? तुकोबारायांमध्ये हे सातत्य होतं महाराज. काय परिणाम झाला होता? माझी मत झाली अनावर वाचा. तुकोबारायांची कीर्ती तसे तुकोबाराय देहूमध्ये जे काही त्यांच्या सोबत घडत होतं हे आजूबाजूच्या गावात कळत होतं हो सर्वांना. अशीच बातमी कळाली होती निळोबाराय पिंपळनेरकर यांना कळाली होती की देहूमध्ये असा एक अवली आहे, स्वतःचे अभंग तयार करतायत, भगवंताच्या नामस्मरण एवढे मशगूल आहेत, बुडवलेल्या वया कोरड्या भगवंतांना आणून दिल्या. हे पसरलं आजूबाजूला. निळोबाराय ज्यांना वाटलं जाऊन आपण एकदा या महात्म्याचं दर्शन घ्यावं, निघाले निळोबाराय. आले बदल दर बदल करत आणि मग देहूच्या वेशीवर आले महाराज. देहूच्या वेशीवर आणि जिथं साधूचं निवास असतं की नाही, जिथं साधूचे पाय लागलेले असतात त्या भूमीला एक वेगळा, तिथं वातावरण, तिथं चैतन्य फार वेगळं असतं, तिला एक वेगळा सुगंध असतो. निळोबारायांनी त्या वेशीवर पाय टाकला, सकाळची वेळ होती आणि मग आता विचारायचं कुणाला? ज्यांना भेटायला आलोय गावात तर आलो, पण विचारायचं कुणाला? पण कुणी कुणाला आपल्याला वाटसरू एखादा भेटतो का म्हणून निळोबाराय वाट पाहतात. निळोबारायांच्या कानावर पांडुरंग 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 नाव ऐकायला आलं. निळोबारायांनी कानोसा घेतला. थोड्या वेळानं थोड्या मोठ्या आवाजात तो ध्वनी ऐकायला यायला लागला. याचा अर्थ ते व्यक्तिमत्व जवळ येत होत आणि ते अगदीच जवळ आलं. निळोबारायांच्या जवळ आल्यावर निळोबारायांनी पाहिलं मुखात भगवंताचं नामस्मरण चालू आहे आणि एक व्यक्तिमत्व आपल्या समोर जे आलंय, हातात प्रातःविधीचा जो डबा आहे तो घेऊन आपल्या समोर आले. निळोबारायांनी म्हणावं, निळोबारायांनी रामकृष्ण हरी करावा. काय काम काय म्हटलं, आम्हाला कीर्ती ऐकली आम्ही तुकाराम महाराजांची, त्यांना भेटण्याकरता आले, त्याचं दर्शन घेण्याकरता. तुम्ही सांगाल का तुकाराम महाराज कुठे राहतात? त्यांनी सांगितलं तुकाराम महाराज कुठे राहतात मला माहिती नाही, तुमच्या समोर असलेला या देहाला तुकाराम म्हणतात, याला तुकाराम म्हणतात. आश्चर्यच वाटलं. महाराज तुमची कीर्ती ऐकली होती आणि तुम्ही या अशा अपवित्र ठिकाणी तुकोबारायांचं नाव घेताय, भगवंताचं नाव घेताय, काय करू? आवडत नाही हो. असं कधी होतं का आपली जीभ आपलं ऐकत नाही? खरं आहे हो, ही माझी जीभ माझं मला आवडत नाही हो. मग निळोबारायांनी परीक्षा घेतली. बघा एकदा चिमटीत धरून काढली तुकोबारायांची जीभ बाहेर आणि निळोबारायांनी चिमटीत पकडली. का तर नामस्मरण थांबावं याच्या. आणि चमत्कार झाला. काय झाला? तुकोबारायांचं नामस्मरण थांबलं. काय चमत्कार झाला? तुकोबारायांचं नामस्मरण थांबलं आणि निळोबारायांच्या जिभेचं
नामस्मरण करायला सुरुवात केली, याला चमत्कार. त्यांची जीभ पकडल्यानंतर यांच्या जिभेतून नामस्मरण चालू झालं. एवढी ताकद नामस्मरणाची. अर्जुनाला भगवंतानं मांडीवर घेऊन झोपावं आणि अर्जुन झोपी गेल्यानंतर सुद्धा अर्जुनाच्या या रोम रोम रंध्रातून श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, श्रीकृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण सारखा ध्वनी बाहेर पडावा. छंद या नामाचा घेतला. भिंगुर्तीचा अवस्थांतर झालं ना. म्हणजे ज्याचं नामस्मरण करावं आणि त्या स्वरूपाला प्राप्त व्हावं एवढी ताकद आपल्या नामस्मरणात व्हावी. माझी मदत झाली अनावर वाचा, छंद या नामाचा. नामाचं कुठलं जे काही तुम्हाला तुमच्या आवडीचं असेल त्याचं नामस्मरण करा. त्याचा छंद एवढा तुम्हाला लागावा की तुकोबरायांची जी अवस्था झाली तशी अवस्था तुमची आमची. लक्षात आलं का? हा. मग किती लावावा छंद, कुणासारखा छंद लागावा त्याच्याकरता एक तुकोबरायांनी उदाहरण दिलं अभंगाच्या दिसायच्या. लाभाचे आणि या लाभाच्या पोटी ज्याचं मन सोसावलंय सोकलंय त्याची अवस्था. किती कमावलं म्हणजे आपल्याला आपलं समाधान होईल, किती कमावलं म्हणजे आपलं समाधान होईल. नवे नवे ज्यानं बरंच कमावलं त्याचं तरी समाधान झालं का हा प्रश्न आहे. लोभी माणसाला जेवढं धन कमावलं तरी त्याला ते कमीच वाटतं. म्हणजे कमावलं पण
वाटतं का एखाद्या सप्ताहाला कधी मोठ्या धन दांडग्यानं वर्गणी दिले असं बरेच कमी आढळून येतं. या सप्ताहाना या अशा कार्यक्रमांना कोण देणगी देतं? तुम्ही आम्ही जे हातावर पोट असलेली ही जी मंडळी आहेत की नाही, हीच आम्ही श्रद्धेपोटी देत असतो महाराज. हे धन दांडगे त्यांच्याकडून आपण अपेक्षाच करायची नाही. कृपण त्याला म्हटलंय किती हव्यास असावा. तुकोबारायांनी सांगितलं तो धनाचा लोभीच असा आहे. धनाकरता लोभी असलेला कितीही जरी मिळालं तरी त्याला कमी वाटतं आणि ते खर्च करण्याची त्याच्याकडे ताकद नसते. मिळतच राहावं, मिळत राहावं. तसं परमार्थात नामस्मरण आपल्या जीवनात आपलं एवढं करावं की त्या कृपणासारखं, त्या लोभ्यासारखं आपल्या जीवनात आपण नामस्मरण करावं की करतच राहावं. त्यानं समाधान होऊ नये. आपण जे करतोय की नाही, आपलं समाधान कितीवर आहे? 2 माळा, 3 माळा, 4 माळा, किती? तो माळा नाही, या माळा. त्या माळ्याला तरी कुठे फरक पडलाय? पहिल्यावर असतो तर दुसऱ्यावर गेला, तिसरा 60 झाले, 60 70 माळे चढले तरी समाधान नाही. आमच्या 5 होत्या त्या पण 2 वर आल्या, 1 वर आल्या. काहींच्या जीवनात माळा नाहीतच हो, नाहीतच. एवढ्यावर आपला परमार्थ येऊन थांबलाय. तुकोबाराय म्हणतात राजांनो, अरे तो जो लोभी आहे ना धनाचा, कृपण आहे, त्याच्यासारखं आपल्या परमार्थात आपण असावं. किती नामस्मरण केलं, किती नामस्मरण केलं तरी अजून मला नामस्मरण करायचंय असंच वाटावं. ते कमी होऊ नये. ते कमी होऊ नये. मग त्यानं काय होतं? प्रत्येक ह्या अवस्था आहेत, ह्या अवस्था आहेत. वैराग्याची अवस्था पहिली सांगितली, भक्तीची अवस्था सांगितली, तर ज्ञानाची अवस्था आहे. त्यानं काय होतं? या नामस्मरणानं काय होतं? ज्याचं आपण नामस्मरण करतो की नाही, त्याच्या स्वरूपाला आपण जाऊन भेटत असतो. देव पहावयाचे गेलो तेथे किंवा राम म्हणतात रामची का त्याचं व्हायचं? त्याचे आपण अंश आहोत. देवानं सांगितलं ना, मी या समस्त जे प्राणी मात्र ही भूत मात्र आहे त्यांच्यामध्ये माझा अंश आहे. ममैव अंश जीव, माझा अंश आहे. मग त्या अंशाचा त्या अंशीशी जोपर्यंत त्यांची भेट होत नाही तोपर्यंत आपला प्रवास पूर्ण आहे. आपला परमार्थाचा प्रवास पूर्ण व्हावा याकरता तुकोबारायांनी दिलेलं ज्ञानाचं उदाहरण आहे ते अभंगाचं शेवटचं.
लाभाची असोसे पुढे चाले मला धनाचा कृपणा लोभदैसा माझे मदधारी नावाचा छंद या नामाचा घेतला असेल तुकाराम म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एक गवय माझी मदधारी अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असेल विठ्ठल ज्ञानाची सर्वोच्च अवस्था शेवटी सांगितली गंगा सागर संगमी आपल्यात परिवर्तन किती व्हावं जसं सागरातून पाण्याची वाफ व्हावी त्या वाफेचे ढग व्हावे पुन्हा त्या ढगातून पाणी पडावं ते वेगवेगळ्या माध्यमातून नदीपर्यंत जावं आणि मग त्या पाण्यानं आपलं जे इच्छित साध्य आहे तिथपर्यंत तिनं प्रवास करावा आणि एकदा का सागराच्या कुशीत त्या नदीनं प्रवेश केला की मग तिचा प्रवास संपला का म्हणे गंगा सागर संगमी हा संगम फार महत्वाचा आहे आणि ज्याचा प्रवास तिथपर्यंत झाला नाही तो कायमस्वरूपी प्रवासी राहिला या नरदेहात आल्यानंतर आपल्याला आपला प्रवास संपला पाहिजे आपला संगम झाला पाहिजे थोडक्यात सांगू का आपला काला झाला पाहिजे ज्या स्वरूपापासून आपण आलो की नाही त्या स्वरूपाला आपण प्राप्त झालो पाहिजे एवढा आपला प्रवास व्हावा आणि तो प्रवास झाला की मग आपण प्रवासी म्हणून पुन्हा एकदा इथं या मृत्यू लोकात हे सर्व भोगण्याकरता आपल्याला यायची गरज पडणार नाही आणि म्हणून ही परमार्थाची सर्व जो अट्टास आहे की नाही परमार्थाचा हा त्याच्याकरता हा प्रवास संपवण्याकरता परमार्थाचा अट्टास आहे आणि म्हणून देव करो आपल्या सर्वांकडून भगवंतानं आदिनाथ भगवंतानं आपल्याकडून सर्वांकडून नामस्मरण करून घ्यावं आपल्या जीवनात परिवर्तन व्हावं तुकोबारायांसारखी आपली परमार्थाची अवस्था व्हावी आणि आपलं हे जे द्वंद्व आहे हे जे हा जो प्रवास आहे हा प्रवास आपला संपवावा अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आपण या ठिकाणी गेली 2 वर्ष मला या ठिकाणी संधी दिली हा माझ्या वाडवडिलांचा आशीर्वाद आहे त्यांनी आदिनाथाची केलेली सेवा आहे आणि त्याचं फळ या ठिकाणी ते माझ्या वाट्याला त्यात किती मी उतराई झालो मला माहिती नाही पण असं करविली तैसी केली कटकट वाकुडी केली तो जगातला सर्वात मोठा परीक्षार्थी आणि या ठिकाणी बसलेले ज्यांचं ऐकत असताना त्यातूनच कुठेतरी छोटीशी प्रेरणा घेतली आणि वाटलं मला की आपण सुद्धा काहीतरी हे केलं पाहिजे यातच आपल्या जीवनाचं खऱ्या अर्थानं हेच साध्य आहे या मंडळीकडे पाहताना कुठेतरी त्याच्यावर चालण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं आज या ठिकाणी उभं राहण्याची संधी मिळाली आपल्या सर्वांची या ठिकाणी आपल्याला धन्यवाद देतो एकदा त्या साधू संतांचं भजन होईल आणि मग शेवट होईल.